पण मी गावावरून येताना कशेडी घाटामध्ये स्वामींचा मठ आहे, त्या मठातून पाया पडून निघालो. गाडी पुढे आल्यानंतर मला या मंडळाचा कॉल आला की असं असं मी माझ्या घरचा गणपती बनवायला त्यावेळी गेलो होतो, गावचा माझा. येतं तर मला कॉल आला की असं असं आहे, आम्हाला तुझ्याकडे मूर्ती बनवायची, तर तू बनवशील का? माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता तो. कारण की अशा एखाद्या मंडळाचं की जे ऑलरेडी फेमस आहे, तर त्यांचं मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला खूप. मी ती मूर्ती केली. आणि पण आयुष्यात तो क्षण आहे ना, मी कधी विसरू नाही शकत. कारण की त्यांचा ट्रॉलीचा विषय होता थोडा. ती ट्रॉली तो जॉब तेवढा ऍक्सेप्ट करू शकते का, इथून सुरुवात होती. ओके. कारण की ती ट्रॉली प्लस मूर्ती ती 32 फूट जमिनीपासून वरपर्यंत 32 फुटापर्यंत मूर्ती होती ती. तर तो जॉब किती परफेक्ट बॅलन्स होऊ शकतो, काय होऊ शकतो. मी माझ्या पद्धतीने बऱ्यापैकी ती ट्रॉली मजबूत करून घेतली होती. पण मंडळावरती विश्वास होता. मंडळाने सांगितलं होतं की तू टेन्शन घेऊ नको दादा, आम्ही मूर्ती व्यवस्थित घेऊन जाणार, तू तुझं काम कर. मंडळाने ती शब्द पाळला. जाईपर्यंत जीव इथपर्यंत आला होता माझा. मी रोडवरतीच उभा होतो. त्यांच्याच मंडळातल्या एका मुलाने ती क्लिप काढली, ते मला माहिती नाही. माझ्यासोबत बरोबर एक माझा मित्र पण होता, प्रथमेश राऊत. तो मला धीर देत होता की तू टेन्शन घेऊ नकोस, गणपती गेटवरती आलेला आहे. मी बघतही नव्हतो मूर्तीकडे. आणि जसं तो गणपती तिथून एक थोडा स्पीड ब्रेकर सारखा विषय आहे तिकडे, बरोबर. तो क्रॉस करून जेव्हा रोडवरती आली ना मूर्ती, लिटरली मला डोळे भरले माझे. आणि खूप वेगळंच फिलिंग वाटलं की सगळेजण त्या मूर्तीला एन्जॉय करतात बघून. पण माझं अंगावर शहार आले माझ्या आत्ता पण बोलताना. म्हणजे बेस्ट मोमेंट, आयुष्यातला माझ्या बेस्ट मोमेंट. मी म्हणजे ह्याच्या पुढेही मूर्त्या बनवेन, पण तो जो मोमेंट मी एन्जॉय केलाय ना, तो परत नाही होऊ शकत.